विद्यार्थी मित्र हो, या तासामध्ये आपण राजधानी या कथासंग्रहातील वंशज नावाची जी कथा आहे त्या कथेचा विचार करणार आहोत, त्या कथेविषयीचं विवेचन करणार आहोत. मित्र हो, ही जी कथा आहे ती कथा 1989मध्ये प्रकाशित झालेली आहे. आणि राजधानी हा जो कथासंग्रह आहे तो कथासंग्रह या कथासंग्रहाची पहिली आवृत्ती निघाली होती 1987ला. ती दुसरी आवृत्ती निघाली म्हणजे त्याचं पुनर्मुद्रण झालं 1991ला. आणि आता ही जी आवृत्ती आहे ती दुसरी आवृत्ती ती आहे 2011ची. म्हणजे ज्यांच्याकडे पहिली आवृत्ती आहे त्या कथासंग्रहामध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये ही कथा असणार नाही. म्हणजे ही कथा दुसरी जेव्हा आवृत्ती निघाली तेव्हा ही कथा या पुस्तकामध्ये घेतलेली आहे. हे लक्षात घ्या. जर कोणाकडे पहिली आवृत्ती असेल तर त्या पहिल्या आवृत्तीमध्ये ही कथा असणार नाही, कारण ही कथा लिहिली गेली 1989ला आणि दुसऱ्या आवृत्तीमध्ये ही समाविष्ट केली गेली. ठीक आहे, हा एक भाग. मित्र, ही कथा कुठे घडते, नेमकी कोण्या गावात घडते याचा उल्लेख नाही, पण या कथेमध्ये मराठवाड्याचे उल्लेख आहेत आणि विशेषतः निजामाच्या सत्तेचे, निजामाच्या काळाचे उल्लेख आहेत. तेव्हा साहजिकच या कथेचा जो संदर्भ आहे तो संदर्भ मराठवाड्यातील निजामी सत्तेशी लागतो, हे लक्षात घ्या. निजामी सत्ता जी आहे त्या निजामी व्यवस्थेमध्ये किंवा निजामी सत्तेमध्ये मराठवाड्यामध्ये जे संस्थानिक होते त्या संस्थानिकाचं हे प्रातिनिधिक चित्रण आहे. मित्र हो, हे जे संस्थान होतं हे संस्थान पहा, हे संस्थान हैदराबादहून त्याचा कारभार चालायचा. हैदराबाद संस्थान म्हणूनच परिचित आहे, इतिहासामध्ये नोंदवलं गेलं आहे. पण मराठवाड्यातले 5 जिल्हे या संस्थानाचा भाग होते आणि 1948पर्यंत म्हणजे 17 सप्टेंबर 1948पर्यंत हा मराठवाडा या संस्थानाचाच भाग होता. म्हणजे भारत जरी स्वतंत्र झाला, 47ला भारत स्वतंत्र झाला, पण तरीही मराठवाडा मात्र निजामी सत्तेचा भाग असल्यामुळे 17 सप्टेंबर 1948पर्यंत तो भारताचा भाग नव्हताच, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा जो संस्थानिक आहे हा संस्थानिक कमालीचा श्रीमंत, हे तुम्हाला माहीतच असेल. म्हणजे भारतातले जे संस्थानं होते किंवा जे संस्थानिक होते त्या संस्थानिकापैकी हैदराबादचा संस्थानिक किंवा हैदराबादचा जो निजाम होता तो सगळ्यात श्रीमंत असणारा संस्थानिक, इतका श्रीमंत. आणि त्याचं जे स्वतःचं वागणं होतं ते काही वैभवाचं वागणं नव्हतं, तो खूप बारकाईनंच वागायचा, पण संस्थान मात्र अतिशय श्रीमंत होतं. असा हा संस्थानिक आणि त्याचा जो कारभार होता तो कारभार हे जे पाटील, देशमुख, देशपांडे वगैरे होते यांच्या मार्फतच चालत होता. आणि यांचा कारभार काही फार वाईट होता असं काही नाही, कारण लोक आजही मराठवाड्यातले लोक आजही निजामाची सत्ता आजच्या सत्तेपेक्षा बरी असं म्हणतात. आता अर्थात ठीक आहे की त्यामध्ये आजच्या सत्तेविषयीचा राग किंवा आजच्या सत्तेविषयीची नाराजी व्यक्त होत असते, पण तरी निजामाने त्यांच्या पद्धतीनं कारभार केला होता. नंतरचे जर 1-2 वर्ष सोडले म्हणजे काशिम रजवी नावाचा जो व्यक्ती होता तो लातूरला वकील असणारा व्यक्ती, पण नंतर त्याचं वर्चस्व वाढत गेलं, हैदराबादच्या किंवा निजामाच्या दरबारामधलं वजन वाढत गेलं. आणि या काशिम रजवीनं नंतरच्या काळात 47-48 किंवा 46-48चा तो काळ आहे, त्या काळामध्ये रझाकार नावाची एक स्वतंत्र संघटना उभी केली आणि त्या संघटनेच्या मार्फत त्यांनी जवळपास 2-1 लाख लोकांची स्वतंत्र सेनाच उभी केली. ही सेना म्हणजे गुंडापुंडांची सेना किंवा गुंडपुंड होते असं आपण म्हणू. आणि या रझाकाराच्या मार्फत त्यांनी मराठवाड्यातले जे हिंदू समाज होता त्या हिंदू समाजावर प्रचंड अन्याय केला. हा शेवटचा कालखंड आहे. आणि मराठवाड्यामध्ये मुस्लिमांची संख्या काही फार नव्हती. म्हणजे त्यावेळेसचे जर टक्केवारी पाहिली तर असं नोंदवलं गेलं, अभ्यासकांनी असं नोंदवलं आहे की मराठवाड्यामध्ये जवळपास 81% हिंदूंची संख्या, 11% मुस्लिम आणि 4% इतर समाज, असं ते स्वरूप होतं. पण या 81%
हिंदू समाजावर या 11% मुस्लिमांनी अत्याचार केला, कारण सत्ता त्यांची होती. आणि परिणाम असे झाले की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वितुष्ट आले किंवा हिंदू आणि मुस्लिमातले संघर्ष वाढले. आणि मग जेव्हा 1948ला आपले जे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल, त्या गृहमंत्र्यांनी हिंदुस्थानामध्ये सैन्य घुसवलं, त्याला पोलीस ॲक्शन वगैरे म्हणतात. तेव्हा हे जी पोलीस ॲक्शन झाली म्हणजे सैन्य घुसलं, त्यावेळेस सैन्य आता आलेलंच होतं आणि पूर्वीच हिंदूंची संख्या जास्त होती. त्यामुळे हिंदूने मध्यंतरीच्या काळात किंवा अगोदर 2 वर्षे जो हिंदूंवर अन्याय झाला होता त्याची प्रचंड चीड हिंदू समाजामध्ये होती आणि त्यांनी तिथे मुस्लिमांची कत्तल केली. अगोदर मुस्लिमांनी यांची कत्तल केली होती, नंतर यांनी त्यांची कत्तल केली. अशा घटना घडल्या आणि संघर्ष हिंदू मुस्लिमातलं जे एकमेकातलं अंतर आहे ते अंतर वाढलं, संघर्ष वाढला असं आपण म्हणू. मात्र नंतर आता 48 ते 2021 हा मधला जर कालखंड लक्षात घेतला तर तो जो कटू इतिहास आहे, त्या ज्या कटू घटना आहेत त्या आता बऱ्यापैकी मागे पडलेल्या आहेत. असे संस्थान, पण मित्र या संस्थानामध्ये त्यांचा हा जो हैदराबादचा निजाम होता त्या निजामाची सत्ता पाहण्याची किंवा कारभार सांभाळण्याची पद्धती अशी होती की इकडे म्हणजे त्यांच्या प्रदेशामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये हे वेगवेगळे सरंजामदार किंवा वेगवेगळे पाटील देशमुख वगैरे ही माणसं असायची आणि त्यांच्यामार्फत हा कारभार पाहायचा. म्हणजे कर वगैरे गोळा करायचं असेल तर यांच्यामार्फत गोळा करणं वगैरे सगळं सुरू असायचं. तेव्हा हे जे निजामी सत्तेतले म्हणजे सत्ताधीश आहेत, ही जी सत्ता केंद्र आहेत, देशमुख असेल, पाटील असेल, इनामदार असेल किंवा नाईक असतील, ही जी माणसं आहेत त्या माणसांनी त्या काळामध्ये खूप दादागिरी केली आणि त्यांच्या पद्धतीनं कारभार पाहिला. एखादा चांगला असेल तर ठीक आहे, त्या पद्धतीने तिथल्या लोकांना त्यांचा आधारही वाटला. तेव्हा अशा पद्धतीची ही जी व्यवस्था होती, सरंजामी व्यवस्था आपण त्याला म्हणू, आणि हा जो निजाम होता तो स्वतःच एक सरंजामदार होता. आता ही सगळी सरंजामदारी व्यवस्था, आता खेड्यामध्ये हे जे पाटील असे, देशमुख किंवा देशपांडे वगैरे असे, त्यांच्याकडे हजारो एकर जमीन असायची. त्यांनी ती अशीच बळकावलेली किंवा त्यांना इनाम वगैरे मिळालेली अशी ती जमीन असायची आणि गावावर पूर्ण त्यांची सत्ता असायची. म्हणजे गावगाडा व्यवस्था अतिशय घट्ट होती त्या काळामध्ये. पूर्ण व्यवस्था म्हणजे पूर्ण सत्ता असायची, केवळ गावावरच नाही तर त्या गावाच्या आसपास जी खेडे वगैरे असतात, ज्याला पंचक्रोशी आपण म्हणू, त्या पंचक्रोशीवरच त्यांची सत्ता असायची आणि ती अनिर्बंध अशी सत्ता होती. म्हणजे निजामाला खुश केलं, निजामाची मर्जी सांभाळली की इकडे ते अनिर्बंधच होते ना. म्हणजे त्यांच्यावर काय बंधनं होते, बाकी कुठले नियम किंवा काय कायदे होते, काही कायदे वगैरे नव्हते. एकमेव म्हणजे निजाम खुश राहायला पाहिजे आणि निजामाला खुश ठेवण्यासाठी मग हे त्यांना भेटी देणं किंवा त्यांचा कर वगैरे व्यवस्थित गोळा करून त्यांच्यापर्यंत पोहोचतं करणं, अशा पद्धतीनं करत. बाकीच्या खूप गोष्टी होत्या, म्हणजे इथं सगळंच नोंदवलं पाहिजे असं नाही. पण एक साधी गोष्ट पहा, निजामाला 42 बायका होत्या असं अभ्यासकांनी नोंदवलेलं आहे. कल्पना करा आता, 42 बायका एका निजामाला असणं म्हणजे अलीकडच्या काळात 48ला. पूर्वी श्रीकृष्णाला किती बायका होत्या आणि पूर्वीच्या राजांना किती बायका असायच्या हा भाग वेगळा, पण 48ला जर निजामाला 42 बायका होत्या तर हे कुठून आल्या अशा? तर मित्र, हे काय करायचे, हे जे इकडे गावगाड्याचा कारभार पाहणारी जी माणसं असत ती निजामाला खुश करण्यासाठी आणि निजामाची आपल्यावर मर्जी खपा होणे किंवा आपल्यावर त्यांचा काही राग असू नये म्हणून आपली मुलगी निजामाला देत असत. आणि अशा पद्धतीनं मग निजामाचं तिकडे त्यांच्या बायकांची संख्या वाढली आणि इकडे हे जे गावगाड्याचा कारभार पाहणारी माणसं होती ती माणसं यांना त्या पद्धतीनं निजामाला खुश करून अनिर्बंध पद्धतीची सत्ता म्हणजे गावावर गाजवत राहिले असं ते स्वरूप होतं. आणि
एखादा चांगला असेल गावगाड्याचा कारभारी तर ठीक आहे, तिथे लोक खुश असायचे, पण बाकी मात्र अन्यायाचं सत्र सुरू राहिलं. मित्रहो, या कथेमध्ये आपण वंशज नावाची जी कथा आहे, या कथेमध्ये हा जो देशपांडे आहे, त्या देशपांडेंची सत्ता कशी होती आणि हा जो देशपांडे आहे तो गावगाड्याचा प्रमुख होता ना तो. तर हा गावगाड्याचा जो प्रमुख आहे तो प्रमुख आपली सत्ता कशी गाजवत होता आणि त्यांनी सत्ता कशी पाहिली ही आणि त्यांच्या या घराण्याची वगैरे प्रवास कसा राहिला त्याबद्दलही आपण पाहणार आहोत. विशेष म्हणजे मानवी मनामध्ये ही जी कल्पना आहे की आपला वंशज असला पाहिजे. म्हणजे माणसं पहा, मानवजात शिल्लक असणं म्हणजे आपला वंश शिल्लक असणं असं मानत नाही, ते लक्षात घ्या. खरं तर बाकी कुठल्याही प्राण्यामध्ये आपला वंशज म्हणजे आपल्याकडूनच जन्माला आलेला कोणीतरी पाहिजे, याच्याऐवजी असं काही त्यांना कळत नाही किंवा असं काही मानत नाहीत. पण माणसं मात्र आपल्या रक्ताचा कोणीतरी मागे असला पाहिजे असं मानतात. म्हणजे माणसं जिवंत असले पाहिजेत, माणसंच आपले वंशज आहेत आणि ते जिवंत असले म्हणजे झालं असं माणसाला वाटत नाही. म्हणजे आपला कोणीतरी, आपल्या रक्ताचा कोणीतरी असला पाहिजे. आणि विशेषतः रक्ताचा कोणीतरी म्हणत असताना आपला मुलगा जिवंत झाला पाहिजे आणि तो पुढे आपली हा जो कारभार आहे किंवा आपला जो वंश आहे त्यानं तो पुढे चालवला पाहिजे. ही प्रचंड आपल्याकडची प्रभावी असणारी मानसिकता. आणि म्हणून मग कुळाचा वंशज किंवा कुळाचा दिवा वगैरे असं मुलाच्याबद्दल म्हटलं गेलं आणि म्हटलं जातं. आणि मुलगा असेल तर तो पुढे आपला वंश चालवतो असं. आणि जर मुलगा नसेल तर वंश बुडेल ना, आपला वंश पुढे कोण चालवणार आहे. आणि म्हणून माणसं मुलगा व्हावा, मुलगा असावा याच्यासाठी प्रचंड धडपडत किंवा त्याच्यासाठी मग अनेक लग्न वगैरे करण्याची पद्धती ही फार पूर्वीपासूनच दिसते. आता उलट ती मागे पडत आहे. म्हणजे आता मुलगा आणि मुलगी याच्यामधलं म्हणजे फरक पूर्वी मानला जायचा आणि मुलगाच हा आपला वंशज असतो असं जे मानलं जायचं, ती मानसिकता मागे पडत आहे. आणि ठीक आहे, आता मुलगी असेल तरी चालते असे. आणि तसे आता आपला वंश पुढे चालवलाच पाहिजे असंही काही फार आता पूर्वीसारखं वाटेनाच झाले. म्हणजे परिस्थिती बदलत असते, थोडीफार परिस्थिती बदलत आहे असं आपण म्हणू, मानसिकता बदलत आहे असं आपण म्हणू. पण मित्रहो, ज्या काळामध्ये आपला वंश पुढे चालवण्यासाठी मुलगा हवाच अशी मानसिकता प्रभावी होती, मानवी जीवनाला आकार देत होती आणि माणसं त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार राहत होते, अशा काळातली ही कथा. आणि हैदराबाद संस्थानिकाचा भाग असणारी त्या संस्थानामध्ये गावगाड्याचा कारभार पाहणारा हा देशपांडे, आणि हा देशपांडे मग आपल्या कुळामध्ये मुलगा नाही याच्यासाठी किती धडपडतो. आणि मग त्याला मुलगाच होत नाही तर ती देशपांडे घराण्याची जी सून आहे ती सून त्याच्यासाठी काय करते. आणि तिनं जे कटकारस्थान केलेलं आहे ते कटकारस्थान या देशपांडेच्या घराण्यामध्ये शेवटी देशपांडेचा जो शेवटचा वंशज आहे त्याला कसं कळतं. आणि मग त्याची जी मनाची उलघाल किंवा मनाची जी अवस्था होते आणि त्याला जे वाटतं त्या सगळ्याचं चित्रण या कथेमध्ये आलेलं आहे. कथा मानवी मनाचा शोध घेणारी, मानवी मनाच्या ज्या म्हणजे पूर्वीपासून मानवी जीवनाला आकार देणाऱ्या ज्या मानसिकता आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याचं चित्रण करणारी ही कथा आहे, हे आपण लक्षात घेऊ. कथा कशी घडत जाते पहा. ही कथा कोण्या गावात घडली याला काही फार फरक पडत नाही, कुठेही घडली तरी. निजामी सत्तेतलं कुठलंही गाव तुम्ही लक्षात घेतलं तरी चालतं. या कथेमध्ये नांदेडचा उल्लेख आलेला आहे. आपण असं गृहीत धरू शकतो की नांदेडच्या आसपासच्या कुठल्याही खेड्यामध्ये घडलेली ही घटना किंवा त्याच्याशी संबंधित, किंवा लेखकाने एखादा जे घराणं आहे, वाडा संस्कृती आपण ज्याला म्हणू, बुरुजावरची संस्कृती वगैरे, तिची जी त्याचं जे निरीक्षण आहे ते लेखकाचं असेल, पाहिलं असेल आणि ते समोर ठेवून लेखकाने ही कथा लिहिली असेल, असं एखादं घराणं असेल. किंवा लोकांची मानसिकता काय असते हे लक्षात घेऊन ही कथा लिहिली असेल. तसं अशा पद्धतीनं गावगाड्याचे कारभार पाहणारी माणसं मराठवाड्यामध्ये
खूपच होती. म्हणजे कुठले असेल तरी चालतं. ठीक आहे. कथा कशी घडते पहा. हे जे देशपांडेंचं घराणं आहे, त्या देशपांडेच्या घराण्यामध्ये बाबासाहेब देशपांडे नावाचं जे व्यक्तिमत्व येतं, ते व्यक्तिमत्व हे म्हणजे या देशपांडेच्या घराण्यातलं अलीकडचं आणि या कथेमध्ये जे मूळ मानलेलं आहे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व. आता हे संस्थानिक आहे निजामाच्या संस्थानामध्ये हा गावगाड्याचा कारभार पाहणारा व्यक्ती बाबासाहेब देशपांडे हा संस्थानिक असल्यामुळे किंवा तिथे हा गावगाड्याचा कारभार पाहणारा असल्यामुळे याला त्याचा प्रचंड अहंकार. आणि या अगोदर आपण तसं चर्चा केलेलीच आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगायला हरकत नाही आणि तुम्ही लक्षात घ्या ते की मित्रो, माणसाच्या अहंकाराला बळ देणाऱ्या गोष्टी कुठल्या असतात तर सत्ता ही बळ देणारी गोष्ट आहे, पैसा ही बळ देणारी गोष्ट आहे, तारुण्य किंवा अंगातली ताकद ही बळ देणारी गोष्ट आहे. म्हणजे माणसाच्या सहज स्वभावाला या गोष्टी बळ देतात आणि माणूस अधिक अहंकारी होतो. आता हा जो बाबासाहेब देशपांडे आहे तो गावगाड्याचा प्रमुखच आहे ना, तो त्याच्याकडे सत्ताच आहे ना ती, आणि त्याच्यामुळे प्रचंड अहंकार, इतका अहंकार. आणि याचं या निजामाच्या दरबारामध्ये बऱ्यापैकी चालते ना. आता निजामाच्या दरबारामध्ये चालती कोणाची असायची तर साहजिकच आहे की निजामाच्या दरबारामध्ये जो निजामाला जास्तीत जास्त कर वसूल करून देत असे त्याची चालती होती. निजामाचं व्यक्तिमत्व तसंच होतं. म्हणजे निजामाचं व्यक्तिमत्व हे अधिकाधिक पैसे मिळवणं असं ते निजामाचं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे हा पैसा मिळवत असत आणि जो त्याचा इकडचा गावखेड्यातला कारभारी पैसा वगैरे त्याला देत त्याच्यावर तो खुश असायचा आणि त्याचं वजन त्याच्या दरबारामध्ये असायचं. निजाम जो एवढा श्रीमंत झाला, आजही त्याच्या श्रीमंतीच्या गोष्टी आपण करतो. आजही भारताच्याच काय बाहेरच्या देशामध्ये त्याच्या वैभवाचे आणि त्याच्या संपत्तीचे वादविवाद सुरू आहेत. लंडनमध्ये त्यांच्या संपत्तीचे वाद सुरू होते आतापर्यंत. तेव्हा हा निजाम काही सामान्य संस्थानिक नव्हता. पण दुसरी गोष्ट अशी की एवढा श्रीमंत झाला तो काय तो घाम गाळून त्यानं कमवलेलं नव्हतं. तेव्हा हे अशाच पद्धतीनं जमा केलं आणि म्हणून मग अशा पद्धतीनं जे जास्त कर देत असत त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये म्हणजे जवळीक असायची ना. आणि अशा मग इकडच्या गावखेड्यातल्या कारभाऱ्यांचं वजन तिथंच असायचं. असा हा बाबासाहेब देशपांडे तसाच होता, पैसे गोळा करून देणारा आणि म्हणून निजामाच्या दरबारामध्ये वजन असणारा, किंमत असणारा हा बाबासाहेब देशपांडे. गावावर मात्र प्रचंड वर्चस्व, गावावर प्रचंड दादागिरी. अगदी तो जर रस्त्यानं निघाला ना तर लोक वाकून नमस्कार करत, पाया पडत त्यांच्या किंवा नमस्कार करत. आणि जर एखाद्याने वाकून नमस्कार नाही केला तर मग काही खरं नव्हतं. म्हणजे जबरदस्तीच होती, म्हणजे केवळ आदर नव्हता. म्हणजे बाबासाहेब देशपांडे यांच्याविषयी आदर वाटतो म्हणून लोक त्यांच्यापुढे नम्र होत का, वाकत का तर नाही. तर त्याच्यापेक्षा म्हणजे आपण जर वाकून नमस्कार नाही केला तर आपली धडकतच नाही हे लोकांना माहीत होतं. म्हणजे दहशत होती. आणि मित्र, अशा पद्धतीची दहशत ह्या गावगाडा व्यवस्थेमध्ये हे जे वाड्यावरचे लोक होते हे लोक अशीच दहशत ठेवत, अशा पद्धतीचा अन्याय करत. हे वास्तव आहे. मी नेहमी सांगत असतो की या गावगाडा व्यवस्थेचं समर्थन करू नये, कारण या गावगाडा व्यवस्थेच्या कारभाऱ्यांनी लोकांवर प्रचंड अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे आणि ते दादागिरी गाजवत असत. लोकांच्या स्वातंत्र्याचा आदर या माणसाने केलेला नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कारण यांना असं वाटायचं की आपण हेच इथलं सर्वस्व आहोत आणि आपण सांगू तसंच या सगळ्या लोकांनी वागलं पाहिजे. आणि म्हणून मित्रो, निदान लोकशाही व्यवस्थेमध्ये तरी या गावगाडा व्यवस्थेचं कौतुक करू नये, कारण गावगाडा व्यवस्था लोकशाही व्यवस्थेच्या तुलनेमध्ये खूपच मागासलेली व्यवस्था होती, खूपच अमानुष अशी व्यवस्था होती, माणसाचं स्वातंत्र्य न मानणारी व्यवस्था होती, विषमतेवर उभी असणारी व्यवस्था होती. आणि ही विषमता जी होती ती विषमता केवळ आलुतेदार बलुतेदार वगैरे किंवा वर्णव्यवस्था, जात व्यवस्था एवढ्यापुरती मर्यादित नव्हती, तर बुरजावरचे लोक, वाड्यावरचे लोक हे खूपच श्रेष्ठ आहेत, खूपच वेगळे आहेत आणि ते म्हणतील तेच लोकांनी ऐकलं पाहिजे, अशा पद्धतीची ती विषमता होती. म्हणजे
लोकांना काही त्या व्यवस्थेमध्ये स्थानच नव्हतं. बाबासाहेब देशपांडे हा तशा मानसिकता जपणाऱ्यांपैकीच एक आहे. सगळीच माणसं अशीच होती, एखादा सोडून द्या अपवाद, पण अशी होती. आता बघा घटना कशी घडलेली आहे त्याच्यावरून तुमच्या ते लक्षात येईल की हे देशपांडे घराणं काय होतं आणि गावगाडा व्यवस्थेचं स्वरूप काय होतं. ही घटना आहे 1951ची, म्हणजे निजाम सरकार संपलं आहे, निजाम सरकारचं किंवा निजामी संस्थान भारतामध्ये विलीन झालेलं आहे, तरी पण ह्या गावगाड्यांच्या कारभाऱ्यांना त्याचं भानच नव्हतं. म्हणजे एक तर त्याचं दुःख होतं का हे सरकार म्हणजे भारतामध्ये सामील व्हायला नको होतं असंच त्यांना वाटायचं, पण सामील झाल्यावर सुद्धा हे लोक म्हणजे आता लोकशाही व्यवस्था स्वीकारली याचं भानच नव्हतं. आणि त्यांच्या ज्या पूर्वीच्या परंपरा किंवा पूर्वीचं जे वर्चस्व किंवा पूर्वीचा जो अहंकार होता ते या ना त्या स्वरूपामध्ये चालूच होतं. 1950-51ची घटना अशी आहे की हा जो बाबासाहेब देशपांडे आहे तो वाड्यातून बाहेर पडलेला आहे आणि त्याला दुसऱ्या गावामध्ये जायचं आहे. म्हणजे बाजूच्या आसपासचे जे खेडे असायचे ना ते यांच्याच ताब्यात असायचे, पंचक्रोशी असं म्हणत, पंचक्रोशीवर यांची सत्ता असत. तर असाच तो निघालेला आणि हा जेव्हा घोडीवर बसून निघतो तेव्हा अक्षरशः गावातले सगळे माणसं कमरेतून वाकून याला नमस्कार करत आहेत, याच्यापुढे अतिशय नम्र होत आहेत. कारण सगळ्यांना माहीत आहे ना की आता असं जर नाही झालं तर मग काही खरं नाही. लोक घाबरलेले असायचे, म्हणजे थरथर कापायचे माणसांना. गावगाड्यातल्या कारभाऱ्यांची प्रचंड दहशत होती. आणि योगा पाहतो रस्त्यानं जात असताना सगळे लोक अशा पद्धतीनं नमस्कार करत आहेत. आणि मारुती कांबळे नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो पुण्या मुंबईला वगैरे राहून आलेला आहे, तो दलित समाजातला आहे आणि याला एवढं माहिती आहे की आता लोकशाही व्यवस्था आलेली आहे आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये संविधानाच्या पद्धतीनं आता कारभार पाहिला जाईल आणि लोकांना नागरिक म्हणून काही अधिकार आहेत. आता गावगाडा व्यवस्था संपलेली आहे असं समजणारा. आणि हा पाहतो तर हा बाबासाहेब देशपांडे रस्त्यानं निघालेत घोड्यावर बसून आणि लोक त्याच्यापुढे पटापटा नम्र होत आहेत किंवा कमरेतून वाकत आहेत. याला ना बोलच वाटते असं का लोक हे करायला लागलेत. म्हणजे हा पुण्या मुंबईला राहिला असल्यामुळे याला ही जी गावगाडा व्यवस्था आहे किंवा ही जी संस्कृती आहे ती माहीतच नाही आणि हा काय वाकत नाही, हा काय तसा नम्र होत नाही. तेव्हा या बाबासाहेब देशपांडे यांनी याला पाहिलेलं आहे आणि पाहिल्या बाबासाहेब देशपांडेंच्या रागाचा पारा चढतो की हा कोण आहे तरुण की माझ्यापुढे नम्र होत नाही. आणि तो घोडीवरून उतरून त्याला विचारतो तो कोण आहे. तो सांगतो मी मारुती कांबळे. कोण्या गावचं आहे. तो सांगतो मी घोडेगावचा आहे. घोडेगाव जवळचा आसपास कुठेतरी असेल, जवळच्याच गावचा तो. आणि तो आदेश देतो, तो परततो आता वाड्याकडे परततो. तो जात नाही, आता जिथे जायचं होतं तिथे जात नाही, तो वाड्याकडे परततो आणि परतून तो आजूबाजूच्या लोकांना आदेश देतो की याला पकडून घेऊन या वाड्यावर. आता लोक पकडून घेऊन जाणार. आता घोडीच्या पुढे चालणारा जो व्यक्ती आहे बाबासाहेबांच्या, त्यानं याला ओळखलेलं असतं मारुती कांबळेला. आणि म्हणून तो बाबासाहेब देशपांडेंचे पाय धरून म्हणतो की जाऊ द्या हो, मुलगा आहे, याला क्षमा करा. कारण त्याच्या नातेवाईकातला वगैरे कोणी असेल. कारण घोड्याच्या पुढे चालणारे जे लोक होते ते लोक दलितांपैकीच असत. हे जे गावगाड्याचे कारभारी होते त्या कारभाऱ्यांच्या पुढे चालणारे हे जे लोक असायचे त्यांची घोडी धरून वगैरे, तर हे लोक बहुधा सामान्यतः अशा पद्धतीने महार किंवा मान समाजातले असायचे. आणि म्हणून मग हा जो मारुती कांबळे आहे तो आपल्यापैकी एक आहे हे त्या व्यक्तीला कळालं असेल आणि म्हणून तो बाबासाहेब देशपांडेचे पाय धरून म्हणतो की याला क्षमा करा. पण बाबासाहेब देशपांडे काही क्षमा करत नाहीत आणि सांगतात की याला घेऊन या. आता लोकांना आदेश झाला, लोकांनी घेऊन गेलं मारुती कांबळेला, बांधून ते वाड्यावर घेऊन जातात. आणि हा जो बाबासाहेब देशपांडे तो चाबूक घेऊन या चाबकाने या मारुती कांबळेला मारायला लागतो. मारुती कांबळे धीटपणे तिथे विचारतो की मला तुम्ही मारता कशासाठी, माझा अन्याय काय, माझा गुन्हा काय आहे. पण त्याचा गुन्हा काही सांगत नाही. त्याचा गुन्हा एवढाच आहे ना की त्याला भान आहे लोकशाही व्यवस्थेत आपण जगतो, पण त्याला हे भान नाही की या गावगाडा कारभाऱ्यांच्या मस्तकातून आणखी त्यांची ती मस्ती उतरलीच नाही ना, त्यांची मगरुरी गेलीच नाही. त्यांना हे 2-3 वर्षे होऊन गेले आपण भारतामध्ये सामील होऊन, याचं भानच नाही. त्यांच्या रक्तामध्ये पूर्वीचीच मगरुरी आहे ना. आणि ती जी पूर्वीची मगरुरी आहे, मस्ती आहे, ती मस्ती मारुती कांबळेला कळत नाही. एवढाच त्याचा गुन्हा, बाकी काय गुन्हा आहे काय सांगणार आहे. आणि हा बाबासाहेब देशपांडे अक्षरशः मारुती कांबळेला मारायला लागतो.
बाबासाहेब देशपांडेचा जो मुलगा आहे आबासाहेब देशपांडे, तो आबासाहेब देशपांडे वडिलांच्या हातातला तो चाबूक पकडतो आणि सांगतो की मारू नका, काळ बदललेला आहे, याचं भान ठेवा. आता मुलाने आपल्या हातातला चाबूक पकडणे याला खूपच अपमानकारक वाटते, खूप राग येतो. तो म्हणत असतो की मला निजामाच्या त्या दरबारामध्ये सुद्धा लोक मानतात आणि इथे तू माझ्या हातातला चाबूक पकडला आणि हा कोण एकटा आलेला आणि माझ्या पुढे अशा पद्धतीने छाती काढून उभा टाकतो. मुलगा वडिलाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो की काळ बदलला, याचं भान ठेवा. पण त्याला काही भान नसतं. ते प्रचंड राग. त्याच्यानंतर तो मुलाला सुद्धा बोलत नसतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं मग मारुती कांबळेची सुटका होते. मारुती कांबळेची सुटका बाबासाहेब देशपांडे म्हणजे बाबासाहेबाचा मुलगा आबासाहेब सुटका करतो. तो जातो, पण त्याला प्रचंड राग आलेला असतो. तो अशा आवेशामध्ये जातो की पाहून घेईल मी तुम्हाला, हे उसने घेतल्याशिवाय मी राहणार नाही, अशा आवेशात जातो. कारण तो लोकशाही व्यवस्थेमध्ये जगणारा व्यक्ती आहे. त्याला माहीत आहे सगळं की लोकशाहीचे अधिकार काय आहेत, लोकशाहीचे कायदे काय आहेत, आपले अधिकार काय, आपले हक्क काय आहेत माहीत आहे. आणि त्याला हे सहन होत नाही, पण तिथून तो जातो, त्याला नाईलाज होतो ना. म्हणजे इतकी मगरूरी, इतकी मस्ती या बाबासाहेब देशपांडेची. कारण गावगाडा व्यवस्थेतला कारभार आहे. मित्र, हे केवळ कथेतलं चित्रण नाही, लक्षात घ्या. अशा पद्धतीची दादागिरी, अशा पद्धतीची मगरूरी, अशा पद्धतीची मस्ती ह्या लोकांमध्ये होती. आणि कोणी असो, मग तो ब्राह्मण असो की मराठा असो, सत्ता ज्यांच्या हाती होती आणि एखाद्या खेड्यातला जो प्रमुख असायचा गावगाड्याचा कारभारी, तो अशा पद्धतीनं सत्ता राबवत होता. अपवादाचा भाग जर सोडला तर हे गावगाडा व्यवस्थेचं खरं रूप आहे. आणि हे केवळ पुस्तकातच आलं आहे आणि ते काल्पनिक आहे असं समजू नका. जे लोक त्या तशा व्यवस्थेचे साक्षीदार भागीदार होते ते लोक आजही जिवंत आहेत. त्यांना विचारा, मग तुम्हाला कळेल. म्हणून गतकाळाचं फार कौतुक करत जाऊ नका. गतकाळाविषयी ते जे तसं स्वरूप होतं त्याचे नाही म्हटलं तरी साक्षीदार आमची पिढीसुद्धा आहे. कारण ही लोकं काही फार लवकर म्हणजे लोकशाही व्यवस्था आली आणि हे लोक लोकशाही व्यवस्थेचा भाग झाले असं झालं नाही. म्हणजे पहा ना, 1950-51ला हा माणूस एका दलित माणसाला कारण नसताना फोडून काढतो. म्हणजे किती मगरूरी आणि किती मस्ती असेल याची कल्पना करा. ठीक आहे, आता मारुती कांबळेची सुटका झाली, तो गेला. पण गेल्याच्या नंतर त्यानं म्हणजे शांत नाही बसला. त्यानं पोलीस केस केली, म्हणजे रिपोर्ट दिला लिहून. आणि काही दिवसाच्या नंतर पोलीस इथे चौकशीला आले. पण आता त्यांच्यापुढे प्रश्न, कारण तेही त्या व्यवस्थेचेच भाग होते ना पूर्वीचे. आता त्यांची हिंमत आहे का बाबासाहेब देशपांडेला अटक करण्याची? बाबासाहेब देशपांडेला ते त्यांचीच म्हणजे त्यांनाच खुश करण्याचा प्रयत्न वगैरे करतात. पण एवढं खरं की गुन्हा तर नोंदवला गेला. आता पुढे चौकशी होण्याची शक्यता, कदाचित पकडून येईल तर काय करावं हा प्रश्न. पण तसं होत नाही. त्याच गावामध्ये सर्जेराव देशमुख नावाचं एक व्यक्तिमत्व असते. ते जे व्यक्तिमत्व आहे, देशमुख आहे, त्यांचं आणि या बाबासाहेब देशपांडेंचं मित्रत्व असते. ते एकाच वयाचे आहेत. आणि मग या सर्जेराव देशमुख हा नव्या व्यवस्थेमध्ये सामील होऊ पाहणारा, संबंध ठेवणारा असा तो व्यक्ती आहे. मग त्यांनी नव्या व्यवस्थेमध्ये जे काही करायची खटपट ते केली आणि हे प्रकरण मिटवलं. आणि प्रकरण मिटवलं तेव्हापासून यांची मित्रत्व आणखी वाढत गेलं. पण पुढे काय झालं, कुठे या दोघांचं वितुष्ट आलं ते त्या दोघांनाच माहीत. काय कारणं होती त्या दोघांनाच माहीत. या कथेमध्ये कुठेही ते सांगितलं गेलेलं नाही. पण एक दिवस त्या देशमुखाच्या वाड्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्या गोळ्या बाबासाहेब देशपांडेवर झाडल्या गेल्या. आणि बाबासाहेब देशपांडे देशमुखाचा वाडा उतरता त्या पायऱ्यावरून घरंगळत खाली पडले आणि तिथेच ते मेले. नंतर ठीक आहे, त्यांची काय जे मौत व्हायची ते झाली. त्याच्याविषयी या कथेमध्ये फार चित्रण येत नाही. किंवा त्याच्याविषयी मग आबासाहेब देशपांडेने म्हणजे बाबासाहेब देशपांडेच्या मुलांनी काही केलं का त्याचंही काही कुठे चित्रण किंवा त्याचे काही उल्लेख वगैरे येत नाहीत. अशा पद्धतीचं बाबासाहेब देशपांडेचं हे व्यक्तिमत्व. मित्र, यामध्ये आबासाहेब देशपांडे जे आहे ते आबासाहेब देशपांडे म्हणजे बाबासाहेब देशपांडेचा मुलगा. याला नव्या काळाचं भान आहे की आता आपण लोकशाही व्यवस्थेत जगतो आहोत. आणि आपण जे हे गावगाड्याचे प्रमुख म्हणून आतापर्यंत दादागिरी वगैरे करत आलोत, आतापर्यंत आपली जी मस्ती होती, आता ती मस्ती या व्यवस्थेमध्ये चालणार नाही, ती मगरूरी या व्यवस्थेमध्ये चालणार नाही. याचं भान असणारे बाबासाहेब देशपांडे, बाबासाहेब देशपांडेचा हा मुलगा. या आबासाहेबाचं लग्न होतं. पण लग्न होतं, सुनबाई घरी येते. मात्र पहिली जी पत्नी आहे त्या पहिल्या पत्नीला मुलंच होत नाही. आता आबासाहेब देशपांडेला मूल होत नाही, हे त्याला तर दुःख असेलच की आपला वंश पुढे कसा चालेल. पण त्याच्यापेक्षा बाबासाहेब देशपांडेला जास्त.
की याला जर मूल झालं नाही तर आपला वंश पुढे चालला पाहिजे ना. आणि त्यानं ते पूर्वीपासून पाहत आलं, त्याला वाटायचं आपणच राजे आहोत आणि एवढं राज्य आपलं चाललं पाहिजे ना. बाबासाहेब देशपांडेला खूपच गडबड, त्याला काही मूल होत नाही. आणि दुसरं म्हणजे ही जी पहिली त्याची बायको आहे ती बायको मूल न होताच मरण पावते. आता ही जी मरण पावलेली आहे ती खरं तर स्वभावानं खूप चांगली असते. विशेषतः नोकर चाकर वगैरे जे असतात ते नोकर चाकरांवर वगैरे प्रेम करणारी ही चांगली बाई. आणि म्हणजे आणि खरंच आहे की या वाडा संस्कृतीमध्ये पहा तुम्ही, चांगल्याचं जे चित्रण येतं ते येत असताना या वाडा संस्कृतीमध्ये वाड्यावर ज्या स्त्रिया असतात त्या बऱ्यापैकी नोकर चाकरांना समजून घेणाऱ्या होत्या असं चित्रण आपल्याकडे साहित्यामधून वगैरे येतं किंवा लोक जे कथा सांगतात त्यामध्ये सुद्धा येतं. म्हणजे यांना पहा, याचं कदाचित हे कारण असावं की हे समदुःखी माणसांना समजून घेत असावेत. म्हणजे पहा, मला सांगायचं ते की वाड्यामध्ये किंवा या बुरुजावर जे कारभार पाहणारे लोक होते, कारभार पाहणारे लोक नोकर चाकरावर आणि गावातल्या माणसांवर जसं अन्याय अत्याचार करत ना, तसंच ते त्यांच्या बायकांवर सुद्धा अन्याय अत्याचार करत, घरातल्या स्त्रियांवर सुद्धा अन्याय अत्याचार करत. म्हणजे काय झालं, म्हणजे हे नोकर चाकर आणि ह्या ज्या स्त्रिया होत्या ह्या स्त्रिया ह्या समदुःखी होत्या. म्हणजे सगळे समदुःखी होते, कारण हे बायकाला फोडून काढत ना. म्हणजे या देशपांडेची, पाटलाची किंवा इनामदाराची किंवा देशमुखाची जी बायको होती तिलाही मार खावा लागायचं, तिच्यावरही अन्याय व्हायचा. आणि हिला जसं हे फोडून काढत असत, मारत असत, तसंच नोकरालाही मारत असत. म्हणजे हा नोकर आणि ही स्त्री हे समदुःखी होते, म्हणजे दुःख सारखंच. आणि या वैभवाचा या स्त्रियांना काही फार म्हणजे फायदा नसायचा, उलट या तुरुंगामध्येच त्या जगत असत. म्हणून ही गावातली माणसं, नोकर चाकर आणि त्या वाड्यावरच्या स्त्रिया ह्यांचं दुःख सारखंच होतं. आणि ते एकाच माणसाच्या मगरुरीचे बळी होते, मस्तीचे बळी होते. आणि म्हणून यांना, या स्त्रियांना या गावातल्या माणसांचं, नोकर चाकराचं दुःख कळत होतं. अन्यथा बाकीच्यांना काय, हे जे मगरुरीत जगणारी माणसं होती ना त्यांना काय इतरांचं दुःख शीतळच वाटायचं, परदुःख शीतळ यांना कळायचं नाही. कारण ज्याचं जळते त्यालाच कळते ना, यांना काय कळणार आहे. पण त्या स्त्रियांना कळायचं, कारण स्त्रियांना सुद्धा हा अत्याचार सहन करावा लागायचा. आणि म्हणून मग या त्या नोकरांना वगैरे समजून घेत, गावातल्या माणसांना समजून घेत, त्यांच्याशी यांचं जवळीकीचं नातं असायचं. मित्रहो, या अर्थानं तुम्ही समजून जर घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की या वाड्यावर, बुरुजावर राहणाऱ्या ज्या स्त्रिया असत ना, त्या स्त्रियांचं नातं या गावातल्या माणसाशी अधिक जवळीकीचं होतं, अधिक आपुलकीचं, आपलेपणाचं होतं. नोकर चाकराशी अधिक आपलेपणाचं नातं होतं असं तुम्हाला दिसेल. आणि जे लोक ह्या संस्कृतीमध्ये संस्कृतीचे भाग होते किंवा ज्यांना हे सगळं माहीत आहे ते लोकसुद्धा पहा, कथा सांगताना कधी देशमुखांचं गुणगान गाणार नाही. देशमुख अत्याचारी होता, पाटील अत्याचारी होता किंवा इनामदार अत्याचारी होता असं सांगतील, पण त्यांची बायको प्रेमळ होती असं सांगतात कथेमध्ये. जसं चित्रण येतं तसं लोकही सांगतात. आणि माझं विश्लेषण असं आहे की याच्या पाठीमागं हे एक कारण असावं. आता ही बाईसुद्धा अशीच होती. या बाईला या नोकर चाकराचं दुःख दिसत होतं. मित्र, ही बाई जेव्हा मरते तेव्हा अक्षरशः नोकर चाकराने तिला देवीचं रूप दिलं आणि एका कोनाड्यामध्ये एक दगड बसवला, त्या दगडाला शेंदूर लावला आणि शेंदूर लावून ते अक्षरशः तिला नमस्कार करत, कारण त्यांच्या दृष्टीनं ही बाई आपल्याला समजून घेणारी होती असंच होतं. म्हणजे तिला देवीचं रूप दिलं आहे, एवढं तिचं ते रूप. ठीक आहे, आता ती मरण पावली आहे. मरण पावल्याच्या नंतर बाबासाहेब देशपांडे यांनी लगेच आपल्या मुलाचं म्हणजेच आबासाहेब देशपांडेचं दुसरं लग्न केलं. आता हे जे दुसरं लग्न आहे ते दुसरं लग्न पहा, नांदेडमध्ये राहणारे जे करजगावकर आहे त्या करजगावकरांची मुलगी आहे, त्या मुलीसोबत त्यांनी दुसरं लग्न केलं. ही मुलगी आता या वाड्यामध्ये, देशपांडेंच्या वाड्यामध्ये आली. आता तिथं आल्याच्या नंतर पहा, तिनं जे पाहिलं ते हे की एका कोनाड्यामध्ये दगड आहे आणि त्या दगडांची लोक पूजा करतात किंवा त्या दगडाला शेंदूर लावले आणि नोकर चाकरसुद्धा फार आदराने त्या दगडाची पूजा करतात. पहिल्यांदा तिला त्या दगडाची ओळख झाली किंवा दगडाचं दर्शन झालं आणि तिच्या मनामध्ये एक ठसलं की याच्या अगोदर, म्हणजे आपण इथे येण्याच्या अगोदर आपल्या नवऱ्याची जी बायको होती ती बायको खूप चांगली होती, ती आपल्या नवऱ्याची आवडती होती, तशी नोकर चाकराची आवडती होती, तिला कळालं. आणि मित्र हो,
हे जे कळणं आहे ते कळणं इतकं प्रभावी होतं की तिला असं वाटायला लागलं की तिची जागा आपण कधीच घेऊ शकणार नाही. तिचं या वाड्यातलं अस्तित्व, तिचं या वाड्यातलं असणं, ती मेल्याच्या नंतर सुद्धा तिच्या स्मृती, तिच्या आठवणीच्या रूपात तिचं असणं हे खूप प्रभावी आहे. ती जागा आपण नाही घेऊ शकत. आणि नवऱ्याच्या डोक्यातून सुद्धा ती जाणार नाही असंच तिला वाटायचं. त्या प्रभावातच ती जगली. पण दुःखाची गोष्ट ही की तिलाही लेकरू झालं नाही, वंश वाढला नाही. आणि बाबासाहेब देशपांडेला तर प्रचंड म्हणजे नातवाची ओढ, म्हणजे लवकरात लवकर नातू झाला पाहिजे ना. आणि म्हणून या बाबासाहेब देशपांडेंनी आबासाहेब देशपांडेचं तिसरं लग्न केलं, त्याच्या विरोधात जाऊन लग्न केलं. हा आबासाहेब देशपांडे नको म्हणत असताना तिसरं लग्न केलं. आणि हे जे तिसरं लग्न त्यांनी केलं ते तिसरं लग्न सांगलीचे जे त्यावेळेसचे संस्थानिक होते त्या संस्थानिकाचा आश्रित असणारा एक माणूस, आणि त्या आश्रिताची, तो गरीबच होता, त्या आश्रिताची मुलगी सून म्हणून पुन्हा घरामध्ये आणली आणि आबासाहेब देशपांडेचं तिसरं लग्न झालं. आता तिसरं लग्न झालं, याही स्त्रीला म्हणजे मूल होत नव्हतं. ह्या स्त्री धाकटी माईसाहेब म्हणून वाड्यामध्ये वावरायच्या, मूल काही होत नव्हतं. बाबासाहेब देशपांडेला प्रचंड गडबड झालेली की नातू तर आला पाहिजे. मग या स्त्रीनं काय करावं? या स्त्रीनं मित्रो एक जे कारस्थान केलं ते कारस्थान असं होतं, आणि तिने तिच्या आईच्या साह्यानं ते कारस्थान केलं. किंबहुना तिची आईच त्यामध्ये अधिक सामील होती. तिच्या आईला असं वाटायचं की, किंवा वाटत होतं की आपल्या मुलीला मूल झालं नाही असं होऊ नये आणि तिला कोणी वान समजू नये. दुसरं म्हणजे मूल नाही झालं तर तिसरं लग्न म्हणजे याच्यानंतर आणखी पुन्हा लग्न करतील ना आबासाहेबांचं, तसं होऊ नये. म्हणून त्या स्त्रीनं काय करावं? त्या स्त्रीनं आपल्या मुलीला एक कटकारस्थान करायला भाग पडला. आणि ते कारस्थान असं होतं की ही मुलगी त्या वाड्यामध्ये तिनं एका दिवशी जाहीर केलं की मला दिवस गेलेले आहेत. नाही तर पहा, अगोदर काय करायचे की ही जी बाबासाहेब देशपांडेंची मुलगी आहे, म्हणजे हिची सासूबाई, ती सासूबाई दर महिन्याला जाऊन तिला विचारायची की तुझी पाळी चुकली ना, तू गरोदर आहे ना. पण बरेच दिवस होऊन गेली, हिची काय पाळी चुकत नव्हती. आणि हिचा नेहमी दोषा मागा लागला, तिला खाऊ घाल, म्हणजे व्यवस्थित तिची हे करा, मुलगा झाला पाहिजे. मुलगा तर होत नव्हता. एक दिवस एक बैरागी तिथे येतो आणि बैरागी आल्याच्यानंतर तो बैरागी असं सांगतो की या स्त्रीला तसं मूल होणार नाही, कारण तुमच्या वाड्यावरचे पाप आहेत. पण मी एक ताईत देतो आणि ताईत दिल्याच्या नंतर तो ताईत भारून देतो आणि ही मुली या स्त्रीला गर्भ होईल, म्हणजे गर्भ राहील आणि ही मुलाला जन्माला घालील. त्यांना ताईत भारून दिलं. कदाचित तो जाणीवपूर्वक तिच्या आईनं पाठवलेला असावा. आणि तो ताई तिनं बांधला आणि नंतर मग हिनं जाहीर केलं की मी गरोदर आहे. आणि गरोदर आहे म्हणून तिनं अक्षरशः पोटाला चिंध्या बांधल्या, पोट वाढल्याचं सोंग केलं, गरोदर असल्याचं सांगितलं. आणि 3 महिने झाल्याच्या नंतर ती निघून गेली. कुठे निघून गेली? तर ती निघून गेली ती आपल्या माहेरी. आता सांगली हे मराठवाड्यापासून बरंचसं लांब असणारं ठिकाण, तिथे ती निघून गेली. आणि मित्र डायरेक्ट ती जी परत आली, ती थेट 2 वर्षानंच सासरी परत आली, या देशपांडेच्या वाड्यावर परत आली आणि एक मूल घेऊनच आली. आणि ते जे मूल आहे, तिनं जे आणलेलं मूल आहे ते म्हणजे बाबासाहेब देशपांडे घराण्याचा वारस तिनं तिकडून घेऊन आली. आता ठीक आहे, तो मुलगा इथे लहानाचा मोठा होतो आहे, मुलगा घेऊन आलेला आहे, तो वाढत आहे. आता ते मूल तिनं कुठून घेऊन आलेलं आहे मित्र? ते मूल तिनं पंढरपूरला जे एक अनाथ मुलाचा जो आश्रम आहे त्या आश्रमातून घेऊन आलेलं ते मूल आहे. आणि ते मूल घेऊन येण्यासाठी तिला या वाड्यावर नेहमी वावरणारा आणखी एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती म्हणजे गणपतराव आहे. आणि हे जे गणपतराव आहे, त्या गणपतरावाच्या आईनं तिला या स्त्रीच्या आईला मदत केली. या दोघीने मिळून तिथून मूल आणलं. ते मूल हिच्या वाढवलं तिथं. ते मूल 2 वर्षाचं झालेलं आहे. आणि 2 वर्षाचं झालेलं मूल म्हणजे 1.5 वर्ष कारण हिने 3ऱ्याच महिन्यामध्ये गेली होती आणि 2 वर्षाच्या नंतर येते, म्हणजे ते मूल 1.5 वर्षाचं आहे असं आपण गृहीत धरू. 1.5 वर्षाचं मूल झाल्याच्या नंतर त्या मुलासोबत थेटपणे या धाकट्या माईसाहेबाला वाड्यावर पाठवलं जातं. आणि ती येते आणि जाहीर करून टाकते की हे माझंच मूल आहे. आणि इथं काय फार कोणाला माहीत नाही. गावातले लोक म्हणतात, गावातल्या लोकांना किंवा त्या पंचक्रोशीतल्या लोकांना देशपांडेंचा मुलगा आहे, देशपांडेची सून आता मुलाला घेऊन येते, हेच कौतुक. आणि म्हणून ते सगळ्यांनी मान्य केलं. मुलं आहे आणि ते इथं
देशपांड्यांचा वंशज म्हणूनच वाढायला लागलं, मोठं व्हायला लागलं. याच्यातली जी खरी गोष्ट आहे, खरं जे होतं ते खरं कोणाला माहीत आहे? खरं गणपतरावाला माहीत आहे. या धाकट्या माईसाहेबाची ज्या आई आहेत त्यांना माहीत आहे आणि गणपतरावाच्या आईला माहीत आहे, बाकी कोणाला माहीत नाही. ठीक आहे, आता ते इथं येतं, वाढत राहतं, लहानाचं मोठं होतं. आणि हा जो कारभार आहे तो कारभार एके दिवशी आबासाहेबाकडून हे जे बाळासाहेब आहेत त्या बाळासाहेबाकडे हा कारभार येतो. म्हणजे पहा, बाबासाहेब हे मुळातलं या पिढीतलं, मग त्याच्यानंतर आबासाहेब आणि या आबासाहेबाकडून आता बाळासाहेबाकडे आलेला हा कारभार. ते जे मूल येतं तेव्हा बाबासाहेब जिवंतच असतात, म्हणजे ते काही मरण पावलेले नसतात. त्यांना भलं कौतुक असतं या मुलाचं आणि ते फार जवळ करतात, त्यांना फार जपतात. त्यांना आपलाच वंशज आहे असं वाटतं. पुढे मोठे होतात. आबासाहेबांच्या नंतर आबासाहेबांच्या ह्याच्यामध्ये कारभार गेलेला आहे आणि आबासाहेबाच्या कारभारामध्ये हा मोठा होतो आहे. पुढे असं होतं की हे जे आबासाहेब देशपांडे असतात, एके दिवशी ही घटना घडते. पहा, हे जे आबासाहेब देशपांडे असतात ते आबासाहेब देशपांडे तिथे एक लक्ष्मीनारायणाचं मंदिर असतं. त्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये जात असतात आणि जाता जाता ते पडतात आणि पडल्याच्या नंतर मग त्यांना घरात आणलं जातं. घरात आणल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू होतो. पण त्यांचा मृत्यू होत असताना त्यांच्याजवळ कोण असतं तर हे बाळासाहेब देशमुख, म्हणजे त्यांचा मुलगा, आता ते मानलेला आहे ना त्यांचा मुलगा, ते बाळासाहेब देशमुख त्यांच्याजवळ असतात. आणि बाकी कोणी जवळ नसताना या आबासाहेब देशमुखाने आबासाहेब देशपांडेंनी बाळासाहेब देशपांडेंना एक गोष्ट सांगितली असते आणि ती गोष्ट म्हणजे ही की ते आपल्या मुलाला सांगतात की बाबा रे, तू माझा वंशज नव्हेस, माझा मुलगा नव्हेस आणि तुला असंच आणलेलं आहे हे ते सांगतात आणि मरण पावतात. आता पहा मित्र हो, की माणसाच्या आता वय खूप झालं आहे ना, याचं लग्न झालं आहे, बाळासाहेबाचं लग्न झालं आहे, बाळासाहेबाचं लग्न झालेलं आहे, त्याला सावित्री त्याची पत्नी आहे, त्याला 2 लेकरं आहेत, एक मुलगा आहे एक मुलगी आहे. त्याची जी मुलगी आहे सुमा नावाची, ती मुलगी आता 14-15 वर्षाची झालेली आहे. म्हणजे कल्पना करा, बाळासाहेबाचं जे वय आहे ते वय 40च्या दरम्यान तरी असेल ना. आता याचं वय 40च्या दरम्यान झालं आहे. हा गावचा कारभारी आहे. आता ठीक आहे, लोकशाही व्यवस्थेत आहे, लोकशाही व्यवस्थेत 50-51चा तो कालखंड किंवा त्याच्या नंतरचा थोडा कालखंड, हा कागदोपत्री जरी नसला तरी त्या गावामध्ये याला मानसन्मान आहे ना. आणि अशा या परिस्थितीमध्ये, अशा या व्यवस्थेमध्ये त्याचा मानसन्मान वगैरे असताना त्याला अचानक एक दिवस सांगितलं जातं आणि त्यानं ज्याला बाप मानलेला आहे तो बापच एक दिवस त्याला सांगतो की मी तुझा बाप नाही आणि ही तुझी आई पण नाही, तू ना या माझ्या बायकोच्या पोटातून जन्मलेला आहेस ना तू माझा मुलगा आहेस. आता हे कळाल्याच्या नंतर त्याची अवस्था काय झालेली असेल कल्पना करा. आणि एवढं सांगून ते जे आबासाहेब देशपांडे, ते आबासाहेब देशपांडे मरण पावतात. पुढचं काही सांगत नाहीत. मग तू आहेस कोण हे सांगत नाहीत, तू माझा मुलगा नाही एवढं सांगतात आणि ते मरण पावतात. आता अचानकपणे हे कळणं माणसाला हा प्रचंड मोठा धक्का येणं, म्हणजे त्याच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला. म्हणजे मी मग आहे तरी कोण, माणसाला असं वाटतं ना. आता पुढे काय होतं, हा मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर आबासाहेब देशपांडे मरण पावले. आबासाहेब देशपांडे मरण पावल्याच्या नंतर मग त्याच्या सगळ्या त्या मौतीचा कार्यक्रम, त्यामध्ये गणपतरावच पुढे असतात. गणपतराव सगळं पुढे होऊन ते सगळं सांभाळतात, सगळं करतात. 1 महिना निघून जातो, लोक सांत्वन करायला येत असतात, ते त्याच्यामध्येच ते सगळे परेशान असतात. आणि 1 महिन्याच्या नंतर पुन्हा त्याच ठिकाणी हा आहे, म्हणजे त्याच मंदिरामध्ये कोण आहे तर हा बाळासाहेब देशपांडे त्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये गेलेला आहे. आणि लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ते तिथे जातात, घंटा वाजवण्यासाठी आपला पाय जरा वर करतात आणि तेवढ्यामध्ये त्याला गणपतराव दिसतात. आता गणपतराव आले आहेत. हे गणपतराव जे आहेत ते सांगलीचे, त्यांची जे आई आहे ज्याला धाकट्या माईसाहेब म्हणत, त्या धाकट्या माईसाहेब जिथले आहेत तिथले गणपतराव, शेजारचे वगैरे.
आणि मग गणपतराव आलेत अचानक आणि त्यांना नमस्कार करायचा. हे देवाच्या मंदिरात तिथे गेले त्यांना नमस्कार करायला जातात आणि तेवढ्यामध्ये हेही पुन्हा 1 महिन्याच्या अंतराने तिथे पडतात. यांनाही पुन्हा आणलं जातं. आता लोकांची चर्चा होते, जिथे बाप पडला तिथेच 1 महिन्यानं हा पडला. हा वाईट काहीतरी योग आहे असं लोकांना वाटतं, यालाही वाटायला लागतं. पण याच्या दृष्टीनं म्हणजे बाळासाहेब देशपांडेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की तो वेगळ्याच एका प्रश्नामध्ये गुंतलेला आहे. आणि वेगळं म्हणजे कुठलं आहे की त्याला वाटतं मी आहे तरी कोण. आणि दुसरं म्हणजे या वाड्यामध्ये वावरताना पहा, धाकट्या माईसाहेब आहे, त्यांना प्रचंड मान सन्मान. कारण धाकट्या माईसाहेबांनी वंशच दिला ना, मुलगा दिला ना. अगोदरही म्हणजे जेव्हा बाबासाहेब देशपांडे होते तेव्हाही त्यांना मान होता, नंतरही मान. कारण त्यांचा मुलगा आता प्रमुख आहे ना त्या वाड्यावरचा, म्हणून त्यांना मान सन्मान. पण या बाळासाहेब देशपांडेला मात्र आता काळजी आहे की काय करायचं काय, कारण मी कोण आहे. तेवढ्या वडील मेलेले आहेत, नंतर हे पडलेले आहेत, यांना लोक विचारपूस करायला येतात, पण यांना यांचं दुःख कळत नाही. यांना या पडलेल्याच्या दुःखापेक्षा, म्हणजे पडलेले आहेत, मार लागला आहे, पण याच्यापेक्षा आपण कोण आहोत याचीच सगळ्यात जास्त काळजी. आणि ते त्याच्यामध्ये करतात, म्हणजे त्याच्याच काळजीमध्ये असतात. एकदा म्हणजे त्याच काळामध्ये कर्पूरादेवीची महापूजा घालायची असते. कर्पूरादेवीची महापूजा घालण्याचा मान देशपांडे घराण्याकडे असतो. आता लोक येऊन सांगतात, तो जो पुजारी असतो तो येतो आणि येऊन तो सांगतो की कर्पूरादेवीची पूजा घालायची. आता त्याला ते एकतर पहा, मी कोण आहे हेच कळत नाही. आता मी खराच देशपांडे आहे का याचं काहीच त्याच्याकडे नाही ना. त्याला वाटतं आता पूजा तरी कशाला घालायची आपण. आणि तो म्हणतो की देशमुखांनीच पूजा घातलं तरी चालते, पण तो म्हणतो नाही तुमच्याकडे तो मान आहे, तुम्ही ते घातलं पाहिजे. हा काही जात नाही आणि जाण्याच्या मानसिकतेत नाही. मग ही जी धाकट्या माईसाहेब आहे त्या माईसाहेबाकडपर्यंत ही गोष्ट जाते. धाकट्या माईसाहेब त्यांना बोलावून घेतात आणि म्हणतात की तुम्ही कर्पूरादेवीची महापूजा घालायला जा. ते म्हणतात की कशाला घालायला जा, कारण मी देशपांडेच नाही. आणि मान, ती म्हणते की मान आहे, कोणाचा मान आहे, देशपांडे घराण्याचा मान आहे. तो सांगतो की देशपांडे घराण्याचा मान असेल, मी कुठं देशपांडे. आणि मग तिला ते कळतं की ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट जी आपल्याला असं वाटते की कोणालाच माहीत नाही, ते आपल्या मुलालासुद्धा माहीत आहे. तिला कळत नाही की कसं माहीत झालं हे कळत नाही, कारण तिने आतापर्यंत कोणाला सांगितलेलं नसतं. पण मुलाला कळलं हे तिला कळतं. आणि मग ती म्हणते की काही कर, पण असं करू नको. आणि इथल्या लोकांच्या दृष्टीनं तूच या देशपांडे घराण्याचा वंशज आहेत, लोकांना कुठं माहीत आहे. आणि म्हणून तू ती महापूजा वगैरे घालायला जा आणि ही व्यवस्था चालली पाहिजे, गावगाडा व्यवस्था चालली पाहिजे, कारभार चालला पाहिजे. कारण त्या स्त्रीला तर कुठं माहीत आहे की आता त्या कारभाराची गरज नाही, आता लोकशाही व्यवस्था आली. तिला माहीत नाही, तिला वाटतं की हा कारभार जुन्या पद्धतीनं चालू आहे आणि चालला पाहिजे. म्हणून ती म्हणते की तसं करू नको तू. तो म्हणतो की मला माझी ओळखच नाही आणि हे लपवणं आणि असं नाटक करणं फार सोपं नाही. तो असं म्हणतो की तुम्ही जे नाटक केलं, कशाचं, पोटाला चिंध्या बांधून गरोदर असण्याचं जे नाटक केलं तेवढं हे सोपं नाही. आणि ते आईला सांगतात की स्वतःला जे फसवणं आहे, पहा लोकांना काय वाटतं हा भाग वेगळा. लोकांना माहीत नसेल कदाचित हा देशपांडेचा वंशज आहे का नाही ते, पण मला माहीत झाले ना आता. म्हणून लोकांना फसवणं सहज शक्य आहे, पण स्वतःला फसवणं खूप अवघड आहे. आणि तो आईला म्हणतो की आई, पोटाला चिंध्या बांधून गरोदर असल्याचं सोंग करण्या इतकं हे सोपं नाही स्वतःला फसवणं, कारण मला कळालेलं आहे मी ह्या देशपांडे घराण्याचा वंशज नाही. तिला त्याचं वाईटही वाटते, पण तिला मोठी काळजी याची वाटते की आता काय होईल याचं, कारण याला कळालं आहे आणि याला कळाल्याच्या नंतर हा जर असं म्हणत असेल तर काय होईल. पण तो प्रचंड रागात आहे, त्याला कळालं. आणि त्याचं दुसरं एक असते की या घरामध्ये वावरणारा हा जो गणपत आहे ना, गणपतराव आहेत ना, त्या गणपतरावाला याच्यातले हे खरं माहीत आहे. आणि गणपतराव आज ना उद्या इथल्या लोकांना सांगतील, आणि लोकांना जर सांगितलं या गणपतरावाने तर मात्र लोक काही करू शकतात, आपल्याला मारू शकतील, आणखी काही करू शकतील, किंवा आपली बदनामी होईल याची प्रचंड त्याला काळजी लागलेली असते. आईलाही त्याने शिव्या दिलेल्या असतात, आईचा अपमान केला असतो, तो परत आला असतो. आणि याच्या मनामध्ये प्रचंड एक काळजीच लागली आहे, आता करायचं काय. आता पहा, अशा मानसिकतेमध्ये, अशा मनस्थितीमध्ये जगणारे हे बाळासाहेब देशपांडे. पहा, बाळासाहेब देशपांडेची एक संस्था असते, शाळा असते. आणि त्या शाळेमध्ये जे हेडमास्तर असतात, मुख्याध्यापक असतात, ते मुख्याध्यापक असतात पांडुरंग पाटील.
आणि हा पांडुरंग पाटील असतो याचा मित्र. म्हणजे हे जे हैदराबादला जाऊन शिकलेले असतात ते शिकत असताना याच्यासोबत हा पांडुरंग पाटील असतो. तो गरीबच असतो, तो काही श्रीमंत वगैरे नसतो, पण ठीक आहे तिथे या दोघांची भेट झाली आणि तो मित्र असतो. आणि जेव्हा शाळा काढली आणि शाळेमध्ये मुख्याध्यापक कोण असावं, कोणतरी असला पाहिजे ना, हा प्रश्न आला तेव्हा यांनी पांडुरंग पाटलाला मुख्याध्यापक केलं असतं, कारण तो चांगला असतो, याला माहीत असतं, त्याच्यात क्षमता आहे ते. त्याच वेळेस सांगलीच्या या गणपतराव पाटलाने एक माणूस आणलेला असतो की याला मुख्याध्यापक करा म्हणून, परंतु यांनी त्याला मुख्याध्यापक केलेलं नसतं. आणि तेव्हापासून याच्या मनात शंकाच असते की हा गणपतराव पाटील नेहमी कुठला तरी माणूस इथं आणतो आणि त्याचा माणूस इथं असावा याचीच काळजी घेतो, असं या बाळासाहेब देशपांडेला वाटत असतं. तसं गणपतरावाचं नसतं, पण याला तसं वाटत असतं. ठीक आहे, आता पांडुरंग पाटील जो तो पांडुरंग पाटील हा हेडमास्तर आहे, तसा याचा मित्र आहे. एक दिवस तो पांडुरंग पाटलाला बोलवतो, पांडुरंग पाटील येतो आणि मग दोघं बसतात. पांडुरंग पाटलाला आता पहा, एकीकडे मित्र आहे पण दुसरीकडे तो गावगाडा व्यवस्थेतला लोकांनी मानलेला कारभारी आहे, दुसरं म्हणजे तो संस्था चालक आहे ना, अध्यक्ष आहे ना, म्हणून तो त्याच्याकडे आदरानं चेक करतो. पण तो म्हणतो की मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. तो म्हणतो बोला ना, बोला. तो म्हणतो नाही, माझ्यावर फार मोठं संकट आलं आहे. तो म्हणतो की किती मोठं संकट येऊ द्या ना, तुम्ही आहात ना एवढे मोठे, आपण ते निभावून बोला ना. पण तो इथं काही सांगत नाही. मग ते काय करतात, दोघंजण शेतात जातात. एक सतीचा मळा असतो. आता सतीचा मळा म्हणजे तिथे देशपांडे घराण्यातली एक सती गेलेली असते आणि म्हणून ती सती जिथं गेली त्या मळ्याला ते सतीचा मळा म्हणतात. अशा भरपूर जमिनी त्यांच्याकडे असायच्या, लोकांच्या लुबाडलेल्या हे किल्ल्या वगैरे. त्या सतीच्या मळ्यामध्ये ते चर्चा करत आहेत आणि सतीच्या मळ्यामध्ये हा जो बाळासाहेब देशपांडे आहे, तो बाळासाहेब देशपांडे ही सगळी कथा सांगतो. पण तो आपली म्हणून सांगत नाही. तो कथा काय म्हणून सांगतो, तर तो कथा सांगतो की तो म्हणतो माधवराव परांजपे नावाचा एक आपला मित्र होता, तुला माहीत आहे का रे? तो म्हणतो मला काय माहीत नाही, मला काय आठवत नाही, कारण असतोच तो, याने काल्पनिकच ते उभं केलं असतं. बरं ठीक आहे म्हणतो, सांग त्याचं काय झालं. आणि तो सांगतो की बघ, माधवराव जे परांजपे होते त्यांचं असं झालं की त्यांना ते त्यांच्या वडिलांच्याकडून जन्मलेलेच नव्हते, म्हणजे ते त्यांचे मूल नव्हतेच, पण त्यांना असंच त्यांचंच मूल म्हणून, म्हणजे त्यांच्या वडिलाचं मूल म्हणूनच लहानाचं मोठं केलं गेलं. आणि एक दिवस त्यांचे जे वडील होते, त्यांचे वडील असे पडले आणि पडल्याच्या नंतर त्यांचा मृत्यूचा काळ जवळ आला आणि मरता मरता त्यांनी आपल्या मित्राला, म्हणजे ते माधवराव परांजपे म्हणजे आपले मित्र होते असं यांनी सांगितले ना, आणि त्या माधवरावला त्यांनी सांगितलं की तू माझा मुलगा नाहीस, आणि सांगून ते मरून गेले. आता तू मला सांग की या माधवरावानं काय केलं पाहिजे. तो म्हणतो की माधवरावानं कशाला काही करायचं, माधवरावाला काय करायची गरज आहे, काही गरज नाही, त्यानं ते विसरून जायचं आणि आपण यांचंच मुलं आहोत असं समजून लोक समजतात त्या पद्धतीनं जगत राहायचं, कशाला काय करायचं. तो म्हणतो पण तो त्यांचा मुलगा नाही ना. तो म्हणतो नाही तर नाही ना, काय करायचं आहे, कारण याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं नाही. तो आता मोठा झाला आहे, तो जगतोय, तर त्याला काय गरज आहे आपण कोणाचं मुलं आहोत. तो म्हणतो नाही पण असं कसं काय. तो म्हणतो अरे बाबा, निसर्गाचा तो एक पवित्र आविष्कार आहे असं लक्षात घ्यायचं. आणि तुम्ही कोणाच्याही पोटी जन्मा ना, तुम्ही वेशेच्या पोटी जन्मा, तुम्ही एखाद्या विशिष्ट जातीच्या घराण्यात जन्मा, कुठेही जन्मा ना, तुम्ही जन्माला आले ते माणूस म्हणून जन्माला आले, संपला ना. माणूस हा इथून तिथून सारखाच असतो, तेव्हा कशाला उगीच्या उगी काळजी करायची आणि कशालाही करायचं. माणूस म्हणजे निसर्गाचा एक पवित्र असा आविष्कार आहे, एक निसर्गानं जन्माला घातलेला आहे, आणि कशाला आपण उगीच्या उगी करायचं. तो लखलखता निसर्गाचा आविष्कार आहे असं म्हणतो तो. आणि तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला आले, कोण तुम्हाला जन्माला घातलं वगैरे याचा काय फार संबंध नसतो असं. याला ते पटू लागतं की हा जो आपला मित्र पांडुरंग पाटील आहे तो सांगतो ते खरंच आहे. तो खूप सांगतो. त्याला म्हणतो की पण नाही, आपल्या घराण्याचं वगैरे कसं आहे वगैरे. तो म्हणतो ते तसं काही नाही आहे, तसं काही घराण्याचं वगैरे काही नसते. आणि हे सगळं तो सांगतो. आणि जन्मणारी सगळी मुलं पवित्र असतात, निसर्गाचा तो लखलखता आविष्कार असतो, अशा पद्धतीनं तो सांगतो. पण त्याला ते काही पटत नाही की तो म्हणतो की पण नाही, तरी त्याला कुतूहल असेल तर शोध घेतला पाहिजे, त्यानं शोध घ्यावा वगैरे असं म्हणतो. आणि खरं म्हणजे हा जो बाळासाहेब देशपांडे असतात, त्या बाळासाहेब देशपांडेला ब्राह्मण असल्याचा प्रचंड अहंकार असतो. खरं तर एखाद्या ब्राह्मणांच्याकडून काही गुन्हा घडला तर तो असं म्हणत असतो की ब्राह्मणांच्या हातून कसा काय गुन्हा घडतो, ब्राह्मण असं काही करणार नाही, म्हणजे ब्राह्मणांचा अहंकार. पण आत्ता त्याला कळालेलं असतं की आपण कुठे ब्राह्मण आहोत. म्हणजे पहा,
लेखकाने ब्राह्मणांच्या अहंकारावरही एक प्रकाश टाकलेला आहे आणि तो होता जन्मजात अहंकार. आपल्याकडे त्याच्या फार खोला जायचं नाही, पण ब्राह्मण इथे स्वतःला बहुदेव वगैरे समजत असत. हा पांडुरंग पाटील मात्र त्याचं काही मुलाहिजा ठेवत नाही. तो म्हणतो कशाचा अहंकार रे, लोकांच्या बायकांवर, लोकांच्या मुलींवर, लोकांच्या स्त्रियांवर तुम्ही बलात्कार करणारे अशा पद्धतीचे गावगाड्यातले तुम्ही कारभारी, आणि कशाचा तुमचा अहंकार आणि कशाचं काय तुमचं. तो यांचा पाणउतारा करतो, पण त्याला कधी काय फार म्हणजे त्याचा काय फार परिणाम होत नाही, कारण याला आता वेगळीच काळजी. पण यांनी सांगितलेलं की काही असा शोध वगैरे घेऊ नये, पण तरी याच्या डोक्यातून ते काही जातच नाही. थोडं वजन हलकं होतं पण तरी जात नाही. तो संध्याकाळी घरी येतो आणि तो पत्नीकडे जातो. आता म्हणजे कसं चित्रण कसं आहे, 3 महिन्यानं तो पत्नीच्या त्या रूममध्ये गेलेला आहे आणि पत्नीला वाटतं की कसं आला 3 महिन्यानं हा. ते पहिले याच्या तोंडाचा वगैरे वास घेते, एवढाच उल्लेख आहे. पण कल्पना करा की गावगाड्याचे कारभारी कोणी असो, मग ब्राह्मण जरी असले तरी तिथेसुद्धा हे दारू पिणं असेल किंवा आणखी काय असेल हे सगळं घडत होतं. याचं ते आहे. आणि 3 महिने तो बायकोच्या ह्याच्यामध्ये गेला नाही त्या रूममध्ये. कल्पना करा, बायकोला सगळं ते कल्पनेनं कळतं, पण तिला वाटतं की आज जरा वेगळा मूड दिसतो, दारू वगैरे पिलेलं नाही. मग ती म्हणते बसा ना, का उभे टाकले, तो उभा टाकतो. आणि मग तिथे तो बायकोला सगळं सांगतो. सावित्री, त्याच्या बायकोचं नाव सावित्री. तो बायकोला सगळं सांगतो की मला मरताना माझ्या बापानं सांगितले की मी देशपांडेचा वंशज नाही. ती सुद्धा असंच म्हणते, नाही तर नाही, काय करायचं. तो म्हणतो की मी जर हा इथला देशपांडेचा वंशज नाही असं जर असेल तर इकडच्या लोकांनी तुलाही फसवलं ना, कारण तुला जे दिले, माझ्यासोबत लग्न केलं आहे ते देशपांडेचा वंशज म्हणून लग्न केलेलं आहे ना. ती म्हणते मला काय फरक पडत नाही, काय करायचं आहे. आणि तुम्ही देशपांडेच्या वंशज आहात का नाही ही गोष्ट माझ्या दृष्टीनं क्षुल्लक आहे. माझ्या दृष्टीनं तुम्ही माझ्या 2 लेकराचे बाप आहात, माझे नवरे आहात, इतकं मला पुरेसं आहे असं ती म्हणते. आणि ती पुढे असंही म्हणते की तो म्हणतो की मग हे सगळं गमावलं तर तो म्हणतो काही नाही, म्हणजे तुम्ही या देशपांडेच्या वंशज नाही हे सिद्ध होऊन ही जर सगळी संपत्ती, हे सगळं जमीन जुमला वगैरे सगळं जर तुम्हाला मिळालं नाही तर काय फरक पडणार नाही म्हणते ती म्हणते की आपण इथून निघून जाऊ आणि कुठेही जगू, मी तुमच्यासोबत जगायला तयार आहे आणि आपण गरिबीमध्ये सुद्धा जगू. हे काय वैभव आहे आणि वैभवाचं मला फार आकर्षण आहे असं काय तुम्ही समजू नका. तुम्ही माझ्या मुलाचे बाप आहात एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे, तुम्ही माझे नवरे आहात एवढं पुरेसं आहे, आणि आपण कुठेही गरिबीमध्ये जगू ना असं ती थेटपणे नवऱ्याला सांगते. आणि मग ह्याला वाटतं की हे तर वेगळंच रूप आहे एक, म्हणजे आपण या वाड्यातल्या संपत्तीला, या वाड्याच्या निमित्तानं किंवा देशपांडेचा वंशज म्हणून आपल्याला मान सन्मान, एवढी संपत्ती आहे याला चिकटून आहोत. आणि बायको जिला आपण समजूनच घेतलं आहे, ती समजूनच घेतलं नाही, ती तर याच्या पलीकडे गेली आहे आणि याच्या पलीकडे ती जगायला तयार आहे. आणि आपल्याला एवढं समजून घ्यायला तयार आहे. त्याच्या डोक्यावरचं जे ओझं होतं की आपण देशपांडेचा वंशज नाही हे कळालं तर काय होईल, ते सगळं डोक्यावरचं ओझं त्याच्या उतरतं आणि तो मोकळाच होतो. अगदी त्या तणावातून तो मुक्त होतो. आणि मित्र, इथे हे सावित्रीचं जे व्यक्तिमत्व आहे ते सावित्रीचं व्यक्तिमत्व लेखकाने फार छान पद्धतीनं उभं केलं आहे. ही सावित्री आपल्याला खूप मोठी वाटते, अशी वाढत जाते, आपल्या मनामध्ये तिच्याविषयी एक आदर वाटतो. आणि पहा, खेड्यामधून असे लोक असं म्हणतात की पत्नी क्षणभरची असते आणि पत्नी ही क्षणभरची बायको आणि जन्मभरची आई असते, असं एक खेड्यातल्या माणसांचं एक म्हणणं असतं किंवा असं म्हणत असतं. आता ज्याच्या त्याच्या वाट्याला ती कशी येते त्याच्यानुसार ते ठरेल. हे काही सगळ्यांच्याच वाट्याला असंच रूप बायकोचं येतं असं नाही. पण मित्र हो, बाळासाहेब देशपांडेंच्या बायकोचं त्याच्या वाट्याला येणं मात्र असंच होतं की क्षणभरची त्याची पत्नी परंतु जन्मभरची त्याची आई, असंच ते सावित्रीचं रूप होतं. आणि सावित्रीनं जसं पोटच्या मुलाला समजून घ्यावं तसं नवऱ्याला समजून घेतलेलं असतं आणि नवऱ्याला हिंमत दिलेली असते. ती नवऱ्याची बायको तर आहेच, पण नवऱ्याची आता ती आईची भूमिका तिने पार पाडलं असतं. आणि त्याच्यामुळे बाळासाहेब देशपांडेंचं जे व्यक्तिमत्व त्याच्या वाट्याला जे हे या काळामध्ये जे तणाव आलेला असतो त्या तणावातून ते मुक्त होतात, अशी घटना तिथे घडते. आणि मग हे जे बाळासाहेब देशपांडे आहे तिथून ते बाहेर पडतात. दुसरा दिवस होतो, म्हणजे रात्र जाते, दुसऱ्या दिवशी ते बाहेर पडतात तेव्हा ते अगदी स्वच्छ मनानंच बाहेर पडतात. त्याच्या मनावरचा ताण कमी झालेला असतो
आणि तो येतो. आता तो बैठकीकडे निघालेला आहे, त्याला तो सगळा ताण गेलेला आहे. आणि योगायोग पुन्हा गणपतराव पुढे येतात. गणपतराव तिरळे आहेत एका डोळ्यानं. गणपतरावला पाहिल्या पुन्हा त्यांच्या डोक्यावर नाही म्हटलं तरी थोडं ताण येतोच की हा गणपतराव काहीतरी घोळ करेल, कारण गणपतरावाला काहीतरी माहीत आहे. पण त्यानं ठरवलेलंच असतं की आज याचा सोक्षमोक्ष लावायचाच. आणि मग तो नोकराला म्हणतो की हे जे खलबत करायची रूम आहे, म्हणजे सल्लामसलत करायची रूम असते, तिथं त्यांची सल्लामसलत चालायची. ते पूर्वीच्या ह्याच्यामध्ये होतं, आता काही गरज नाही लोकशाही व्यवस्थेमध्ये. पण तो म्हणतो की ठीक आहे, ती रूम आज स्वच्छ करून घ्या. ती रूम वगैरे स्वच्छ केली जाते आणि तिथे जाऊन बसतात ते. आणि गणपतरावला बोलवतात, या गणपतराव जातात आणि गणपतरावला विचारतात, हां बोला गणपतराव, तुम्हाला काय पाहिजे. पहिल्यांदा त्यांच्या चहा पाण्याची वगैरे चौकशी करतात आणि मग विचारतात की तुम्हाला काय पाहिजे. गणपतराव म्हणतात मला काय पाहिजे नाही, कारण त्याला असं वाटत असते की गणपतराव कधीतरी आपल्याला ब्लॅकमेल करतील. आणि त्यांना जे माहीत आहे ते माहीत असणारी गोष्ट लोकांना सांगतील आणि सांगण्याच्या पूर्वी ते आपल्याला म्हणतील की हे जर सांगायची नसेल, तुमचं जर बिंग उघडं पाडायचं नसेल तर मला काहीतरी द्या, असंच त्यांची कल्पना असते. म्हणून ते गणपतरावला विचारतात आणि असं म्हणतात की गणपतराव, तुम्हाला थोडं नाही, हा संबंध वाडा जमीन जुमला हे सगळं मी तुम्हाला देऊन माझी बायको आणि माझे लेकरं घेऊन जायला तयार आहे. इतकं मी आता म्हणजे तयारी केली आहे. गणपतराव म्हणतात, बाळासाहेब तुम्हाला ते तसं वाटत असेल, पण मला याच्यापैकी काहीच नको आहे. आणि मी जिथे आहे, ज्या गरिबीमध्ये जगतो आहे, ते माझ्यासाठी पुरेसं आहे. मी तिथे आनंदानं जगतो आहे. मला तुमचे काहीही नको आहे, मला काही गरज नाही. आणि आता मात्र हा बाळासाहेब देशपांडे हपकून जातो. याला विचित्रच वाटतं की आयुष्यभर आपण याच्यावर शंका घेत राहिलो आणि याला तर काहीच नको आहे. आणि आता आपल्यापुढे गणपतरावाचं संबंध या कथेवर जे रूप असतं, आपल्याला सुद्धा वाटत असतं की हा गणपतराव काहीतरी मिळवणार आहे, त्याचं वावरणं तसंच असतं कथेभर. मात्र आता गणपतरावाचं व्यक्तिमत्वसुद्धा आपल्यापुढे खूप वाढत जातं, उंच होत राहतं, मोठं वाटतं. आणि ते खरं आहे, गणपतरावाला खरंच काही नको असतं. आणि मग गणपतराव म्हणतात, बाळासाहेब हे सगळं तुमच्या आयुष्याचं जे काही आहे ते मला सगळं माहीत आहे, पण मी कधी कोणाला सांगितलं नाही आणि कधी कोणाला सांगणारही नाही. पण गणपतराव म्हणतात की हे तुम्हाला कसं कळालं. ते म्हणतात की मला आबासाहेब देशपांडेंनी सांगितलं. या दोघांच्या पुढे प्रश्न असा असतो की आबासाहेब देशपांडेला कसं कळालं. आता कदाचित आबासाहेब देशपांडे स्वतःच त्या कटकारस्थानामध्ये सामील असतील, कारण त्यांचाच मूल आहे ना ते, आणि त्यांची बायको जी आहे, त्या दोघांनी कदाचित हे रचलं असेल, काही असायचं ते असेल. पण एवढं मात्र खरं की गणपतराव म्हणतात मला काही नको आहे. आणि मग गणपतरावाला बाळासाहेब देशपांडे विचारतात, गणपतराव नक्की हे काय आहे हे तरी सांगा. ते म्हणतात मला नक्की काय आहे हे फार माहीत नाही, पण माझी आई आणि तुमच्या बायकोची आई म्हणजे तुमची सासूबाई आणि माझी आई ह्या दोघी मैत्रिणी आहेत. आणि या दोघीनं मिळून तुमचा देशपांडेचा वंश चालला पाहिजे. आणि तुमच्या आईला कोणी मूल झालं नाही असं म्हणू नये म्हणून त्यांनी एक मूल आणलं होतं. आणि ते जे मूल आणलं होतं ते पंढरपूरहून आणलं होतं. तिथे जे अनाथ बालकाचा आश्रम आहे, तिथे जे अनाथ बालकं येतात त्या बाळांपैकी एक तुम्ही आहात. तिथून आणलं, तुम्हाला मोठं केलं आणि मोठं करून मग तुम्हाला इथं पाठवलं आहे. 1.5 वर्षाचे असाल तुम्ही तेव्हा इथं पाठवलेलं आहे. हे सगळं गणपतराव बाळासाहेब देशपांडेला सांगतात. बाळासाहेब देशपांडे विचारतात की मग नक्की मी कोणाचं मूल आहे. ते म्हणतात ते मला माहीत नाही. मग त्याची नोंद तुम्हाला जर हवीच असेल तर ती तुम्हाला कुठे मिळेल. ती पंढरपूरला जा तुम्ही, तिथे एक म्हातारे बुवा आहेत आणि ते म्हातारे बुवा खूप चांगले आहेत, त्यांच्याकडे सगळ्या नोंदी आहेत. आणि ते तुम्हाला देताना सुद्धा तिथं नोंद केलेली आहे की कोणाला दिलेलं आहे, ते मूल कुठून आलं, कुठे सापडलं, कोणाचं आहे त्याचीसुद्धा नोंद आहे. आणि मग नक्की तुम्ही कोणाचे मूल आहात, कुठून आलात, नक्की काय झालं, का तुम्हाला रस्त्यावर कोणी टाकून दिलं होतं, हे जर सगळं हवं असेल तर तुम्ही पंढरपूरला जा. आम्ही ती चौकशी कधी केली नाही, आम्हाला त्याची गरज नाही. आम्ही तुमच्याकडे या देशपांडेचे वंशज म्हणूनच पाहिलोत, आदरानंच पाहिलोत. आम्ही त्या खोलामध्ये गेलो नाहीत. पण तुम्हाला जर त्या खोलात जायचं असेल तर तुम्ही पंढरपूरला जा, ते म्हातारे बुवा तुम्हाला सगळं सांगतील. आणि मग ते शेवटी गणपतराव सांगतात की त्या म्हातारे बुवाचं नाव आहे मारुती कांबळे. मित्र, आता तुम्हाला या कथेचा सगळा उलगडा झाला असेल की ज्या मारुती कांबळेला यांच्या आजोबांनी मारलेलं असतं ना, तो मारुती कांबळे आता तिथे पंढरपूरला जे अनाथ बालकांचा आश्रम आहे त्याचे प्रमुख म्हणून तिथे ते आहेत. आणि तिथे त्यांनी हे मूल यांच्या
सासूबाईला दिलेलं असतं, गणपतरावाच्या आईला दिलेलं असतं, त्यांनी ते तिथून आणून ते मूल यांच्या आईकडे दिलेलं असतं आणि आईकडे देऊन देशपांडेचा वंशज म्हणून त्याला लहानाचं मोठं केलेलं असतं आणि तो इथे वाड्यामध्ये सुद्धा देशपांडेचा वंशज म्हणूनच मोठा झालेला असतो आणि मोठा झाल्याच्या नंतर वावरलेला असतो. गाव कारभारी म्हणूनही तो देशपांडेचा वंशजच असतो. म्हणजे लोकांच्या दृष्टीने तेच असते. आता याच्या पुढे प्रश्न पडतो की तो जो मारुती कांबळे आहे, तो मारुती कांबळे आपल्याच आजोबाने त्याला शिक्षा करून पाठवलं होतं, तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं मी तुमचं उठं घेईल. त्यांनी काय केलं असेल हा यांच्या पुढचा प्रश्न आहे. गणपतराव म्हणतात की तो मारुती कांबळे खूपच चांगला आहे, खूप चांगला आहे. तुम्हाला 2-3दा उल्लेख आलेला आहे की तो मारुती कांबळे खूप चांगला माणूस आहे आणि तो तुम्हाला सगळं सांगेल. पण याच्या दृष्टीनं मारुती कांबळे कोण आहे? तो वाड्यामध्ये ज्यांनी चाबकाचा मार खाला तो मारुती कांबळे. मित्र हो, इथे ही कथा संपते. हे मारुती कांबळेकडे गेले का नाही लेखकाने पुढे काही सांगितलं नाही. हे जातील का नाही लेखकाने काही सांगितले नाही. पुढे तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करू शकता काय होईल, हे जातील नाही जातील, शोध घेतील का नाही घेतील, किंवा मारुती कांबळेबद्दल याला काय वाटेल. लेखकानं काही सांगितलं नाही. इथे कथा संपते. याला एवढंच कळतं की मला जे दिलेलं आहे माझ्या आईच्याकडे, आईच्या ओटीमध्ये वगैरे किंवा आईकडे जे दिलेलं आहे ते मारुती कांबळेनं दिलेलं आहे आणि मी नक्की कोण त्या मारुती कांबळेलाच माहीत असू शकते. एवढंच ते कळतं. कथा संपते. मित्र ठीक आहे. या कथेतून लेखकाने माणसाची जी एक मानसिकता असते की आपला वंश कोणीतरी असला पाहिजे त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. दुसरं म्हणजे वाडा संस्कृतीमध्ये वाड्यावरचे कारभारी लोकांवर अन्याय कसा करत असत त्याचंही चित्रण आलेलं आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आणि भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारल्याच्या नंतरसुद्धा यांची मग्रुरी कशी टिकून होती आणि हे कसे आपण कारभारी आहोत किंवा या सर्वसामान्य समाजाचे राजेच आहोत अशा पद्धतीनं कसं वावरत होते त्याचंही या कथेमध्ये चित्रण आलेलं आहे. दुसरं म्हणजे या गावगाडा व्यवस्थेमध्ये गावातले जे प्रमुख असायचे त्यांच्यामध्ये संघर्ष कसा होता त्याचे चित्रण आलेलं आहे. आणि मग हा जो बाबासाहेब देशपांडे आणि त्या गावातले जे देशमुख आहेत त्या देशमुखांचं जसं मित्रत्व होतं तसं वैरत्वही कसं होतं आणि त्या मित्रताचा भाग आलेलाच आहे. त्यांना त्या मारुती कांबळेच्या प्रकरणातून सोडवलं, पण शत्रुत्वाचाही भाग आलेला आहे आणि त्यामध्ये या बाबासाहेब देशपांडेचा खून झाला हेही चित्रण आलेलं आहे. म्हणजे हे संघर्ष वगैरे कसे सुरू होते याचंही हे एक वास्तव आहे. दुसरं म्हणजे मूल व्हावं म्हणून अनेक लग्न करायचे. या वाडा संस्कृतीमध्ये होतंच. अनेक लग्न वगैरे करायचे. म्हणजे स्त्रीच्या भावनेचा वगैरे फारसा विचार इथे नव्हता याचंही चित्रण आलेलं आहे. आणि सूचक पद्धतीनं फार असं आलेलं नाही, पण नगारे वगैरे कसे पडलेले आहेत एका खोलीमध्ये वगैरे असं चित्रण या कथेमध्ये येतं. म्हणजे वाडा संस्कृतीमध्ये काय सुरू होतं, काय चालायचं आणि गावातल्या इतर तरुण स्त्रियांवर कसे अत्याचार होत होते त्याचंही सूचकपणे चित्रण आलं आहे. मित्रो, एकूणच गावगाडा व्यवस्थेचं आणि माणसाच्या जीवन प्रेरणाचं चित्रण करणारी ही कथा आहे. या कथेमध्ये ज्या सुनांना लेकरू होत नाही, सुनेला लेकरू होत नाही ना, करजगावकरांची जी मुलगी आहे तिला लेकरू होत नाही तर तिचं काहीच अस्तित्व नसतं वाड्यावर. आणि ही जी धाकट्या माईसाहेब आहेत म्हणजे सांगलीच्या ज्या स्त्री आहेत जिच्यासोबत या आबासाहेबांचं लग्न झालं असतं, तिला मूल झालं नाही पण तिनं आणलं ना मूल, तर तिचं वर्चस्व एवढं होतं या वाड्यावर की प्रचंड. आणि म्हणून मित्र मग स्त्रिया मूल होण्यासाठी का धडपडत असत हे तुम्हाला कळेल. म्हणजे स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व वाड्यावर नव्हतं किंवा तिचं स्वतंत्र अस्तित्व मान्यच नव्हतं. तिला मूल झाल्याच्या नंतरच ते मान्य व्हायचं. म्हणजे बायको असणं ठीकच आहे, पण तिनं आई झालं पाहिजे आणि विशेषतः मुलाची आई झालं पाहिजे. मुलाची आई होणं हे वाडा संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जायचं. आणि जी मुलाची आई असायची तिचा मान सन्मान असायचा. आणि जर अशा पद्धतीनं मुलाची आई नसेल तर तिचं अस्तित्व फार मानलं जायचं नाही. म्हणजे हे जे एक वेगळं वाडा संस्कृतीचं असणं आहे ते असणंसुद्धा या कथेमध्ये आलेलं आहे. मित्र, या सगळ्यावर प्रकाश टाकणारी ही कथा खूप महत्त्वाची आहे. ही कथा या अर्थानं तुम्हाला लक्षात आली असेल असं मी गृहीत धरतो आणि आपण इथे थांबू म्हणे. मित्र हो, कोतापले सरांचं जे साहित्य आपल्या सिलेबसचा भाग म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये लावलं आहे त्यापैकी गांधारीचे डोळे या कादंबरीचा आपण सविस्तर परिचय करून घेतलेला आहे.
आणि यानंतरच्या तासातून आपण राजधानी या कथासंग्रहातील कथांचा आपण परिचय करून घेतलेला आहे. मित्र, हे सगळं विवेचन तुम्हाला कोतापले सरांच्या या कलाकृती नीट समजून घ्यायला उपयोगाच्या ठरतील. तुम्ही हे विवेचन नीट ऐका आणि कोतापले सरांच्या दोन्ही कलाकृती म्हणजे गांधारीचे डोळे आणि राजधानी नावाचा कथासंग्रह हे मुळातून वाचा, नीट समजून घ्या. तुम्ही ते नीट समजून घ्याल, मुळातून वाचाल असं मी गृहीत धरतो आणि हा तास मी इथे थांबवतो. ठीक आहे, आपण इथे थांबवू.